धन्य पुंडलिका बहुबरे केले, निधान आणिले पंढरीये. न करी आळ सालिया संसारी, पाहे पा पंढरी भुवैकुंठ. न पविजे केल्या तपांची राशी, ते जन लोकांशी दाखविले. सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव, शास्त्रांनी आभाव निवडिला. विष्णुपद गाया रामधाम काशी, अवघी पायापाशी विठोबाच्या. न करी आळ सालिया संसारी, पाये पा पंढरी भुवैकुंठ. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळश, तात्कर हा नाश अहंकाराचा. न करी आळ सालिया संसारी, पाहे पा पंढरी भुवैकुंठ. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून पुंडलिकरायाला धन्यता देऊन पंढरी क्षेत्राच्या फलश्रुती विषयी मीमांसा करतात. चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की चातुर्मासाच्या कालामध्ये उत्तम मास असणारा असा श्रावण मास, भुवैकुंठ पंढरी सारखा क्षेत्र अशा उत्तम कालामध्ये, पवित्र कालामध्ये, पवित्र देशामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहातील आजची पाचव्या दिवसाची कीर्तन रूप प्रवचन रूपी सेवा आमचे मित्र असणारे कृष्ण महाराज गायकवाड त्यांनी सांगितलं की तुम्ही राहायला पंढरपूर मध्ये असता म्हणे, एक सेवा करा. त्यांच्याकडून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. तसं जर पाहिलं तर तुम्ही भाग्यवानच. तुम्ही मंडळी भाग्यवान आहात. भाग्यवान का भाग्यवान आहे तर तुम्हाला पंढरपूर मध्ये 7 दिवस राहायला मिळतं. 7 दिवस. पंढरी सामान्य नाही महाराज. हे साक्षात भुवैकुंठ. वैकुंठापेक्षाही श्रेष्ठ आहे. वैकुंठापेक्षा एक अक्षर जास्त आहे. अधिक अक्षराने एका भुवैकुंठ म्हणे तुका. पंढरी क्षेत्र हे सामान्य क्षेत्र नाही. सामान्य पण अशा पवित्र तीर्थामध्ये आपल्याला काय भगवत चर्चा श्रवण करायला मिळते. याच्यापेक्षा काय पाहिजे आणि भाग्य. संसारामध्ये महाराज काय नाही मिळालं तरी चालतं. लग्न नाही झालं तरी काय बंद पडत नाही. नाही पैसा मिळाला तरी काही बंद पडत नाही. नाही लेकरं झाले तरी काही बंद पडत नाही. काय संसारिक गोष्टी जर नाही मिळाल्या काय बंद पडत नाही. पण चिंतन घडावं. देवाचं चिंतन घडावं किंवा चिंतन घडण्यासाठी आपण प्रयत्न करावा. चिंतन घडत नसेल तर आपण करंट्या कपाळाचे आहोत असं समजावं. पांढऱ्या पायाचे आहोत आपण. चिंतन जर आपल्याकडून घडत नसलं, करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे, सदा सौभाग्यवती तोची हरिरंजिनाचे. त्यामुळे आपल्याला भगवंताने असा नरदेह दिला. नरदेह देऊन आतापर्यंत जिवंतही ठेवलं. कारण की या नरदेहाचा भरवसाच नाही महाराज. कधी जाईल सांगता येत नाही. त्याच्यामुळे भगवंताचे आपण काय करायला पाहिजे, उपकार मानायला पाहिजे. वाचून आलो येतेवरी. कारण की आता इथपर्यंत आपण जिवंत म्हणून आहेत. ते कुणाचे उपकार आहेत व आपल्यावर? आपल्या बापाचे उपकार आहे का? आपल्या आईचे उपकार आहे का? आपल्या संपत्तीचे उपकार आहेत का? कशाचे उपकार आहेत? हे देवाचे उपकार आहेत. देवाचे. त्याच्यामुळे त्या भगवंताने आपल्याला नरदेह दिला. त्याचं काय करावं आपण? चिंतन करावं. महाराज पंढरपूर मध्ये येऊन जर आपण चिंतन करत नसो, पंढरपूर सारख्या क्षेत्रामध्ये जर आपण वेळ वाया घालत असू तर आपल्याकरता जीवनामध्ये मार्ग संपलेले असं समजायला काही हरकत नाही. आपण जर पंढरपूर क्षेत्रामध्ये जर कधी झोपात घेत असू, त्या संसारातले इथं चर्चा करत असू, भगवत चर्चा करत नसू, नामचिंतन करत नसू, पारायण करत नसू तर जीवनामध्ये जगामध्ये आपल्यासाठी मार्ग नाही असं आपण लक्षात घ्यावं. त्यामुळं प्रत्येकाने भगवंताचं चिंतन करावं. आपण प्रवचन सेवेसाठी अभंग घेतला. धन्य पुंडलिका बहुबरे केले, निधान आणिले पंढरी. या अभंगातून तुकोबाराय पुंडलिकरायाला धन्यता देतात. या
मृत्यू लोकांमध्ये जर आपण विचार केला, प्रत्येकाला वाटतं माझं जीवन धन्य असावं, मी धन्य मिळावं, मला धन्यता मिळावी. कोणाला नाही वाटतं? कोणाला मोठेपणा नको वाटतो? आज कोणाला वाटतं? प्रत्येकाला वाटतं. काय वाटतं? मला धन्यता मिळावी, माझं जीवन धन्य असावं, धन्य असावं, मला लोकांनी धन्य मानावं, असं प्रत्येकाला अपेक्षा असते. पण काय आहे? धन्यत्व इच्छन्ति सर्वे न जानन्ति को धन्यता. शास्त्रकार सांगतात धन्यताची प्रत्येक जण इच्छा करत, पण धन्यता कशाला म्हणतात हे कळत नाही. आपलं धन्यता म्हणजे काय? पैसा मिळवणं, वर्गा नोकरीला लागणं, याला आपण धन्यता म्हणतो. न जानन्ति को धन्यता. धन्यता हा न जानन्ति को न जानन्ति धन्यता. कोणी धन्यता कशाला म्हणतात जाणत नाही. या भांगातून तुकोबाराय हे पुंडलिकरायाला धन्यता देतात. तसं तुकोबारायांचा स्वभाव महाराज अरे लय 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 जास्त तुकोबाराय. तुकोबारायाचा जर गाथ्याचा जर अभ्यास करणार जर कोणी असेल तर त्याला लक्षात येईल तुकोबाराय हे कोणालाही धन्यता देत नाही, अजिबात नाही. तुकोबाराय धन्यता देत असताना त्याचं कार्य काय आहे, तो करतो काय, हे याच्यावर अवलंबून धन्यता आहे तुकोबाराय. कुणालाही सामान्य व्यक्तीला कुणालाही धन्यता देत नाही तुकोबाराय. तुम्ही म्हणसाल मग आमदाराला धन्यता देतात का, खासदाराला धन्यता देतात का, मंत्र्याला मंत्री संत्रीचा काहीच नाही. धन्यता देत असताना तुकोबाराय धन्यता कुणाला देतात याचा आपल्याला पुंडलिकायाला धन्यता दिली या भागातून, तर मग पुंडलिकायाला काय धन्यता दिली त्याचं चिंतन करतोय आपण. तुकोबाराय कुणालाही धन्यता देत नाही. देव जर आला आणि देव जर म्हणला अरे बाबा याला धन्यता द्या, तुकोबाराय म्हणतात तू 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 तिकडं, त्याच्या ठिकाणी धन्यताचं जर लक्षण बसत नसेल तर देव आला नाही तर देवाचा बाप असू नाही देत धन्यता, नाही देत धन्यता, नाही देत धन्यता कुणालाच. महाराज तुकोबाराय विचार करूनच धन्यता देतात, अशी कुणालाही धन्यता देत नाही. घाबरतच नव्हती तुकोबाराय कुणाला. भीत नाही आता पुल्या मरणा, घाबरतच नव्हते, कुणालाच घाबरत नव्हते. एक दिवशीचा प्रसंग होता. शिवाजी राजांना कळालं की काय आपल्या राज्यामध्ये एक मोठे संत असतात, तुकोबाराय नावाचे एक मोठे संत आहेत आणि खूप सुंदर कीर्तन करतात. तर त्यांचं कीर्तन काय व्हावं, आपल्याही वाड्यावर त्यांचं कीर्तन व्हावं अशी काय केली शिवाजी राजाने इच्छा व्यक्त केली. प्रधानाला सांगितलं बाबांनो आपल्या वाड्यावरती तुकोबारायाचं कीर्तन झालं पाहिजे, यासाठी काय करा तुम्ही तुकोबारायांना निमंत्रण देण्यासाठी जा. तुकोबारायाला जा निमंत्रण द्या आणि सांगा की काय तुम्हाला राजाने वाड्यावरती कीर्तनासाठी बोलवलं. अरे महाराज आता राजांना माहितच होतं तुकोबारायाची परिस्थिती कशी आहे, अत्यंत नाजूक परिस्थिती आहे. सांसारिक दृष्टीनं घरी खायला अन्न नाही हो. अन्न अन्न करून काय केली, बाई गेली, मुलगा गेला त्यांच्यावाला, सगळं संसार नष्ट झाला, जहागिरी गेली तुकोबारायांची. तुकोबाराय अत्यंत सांसारिक दृष्टीनं अत्यंत काय होते, नाजूकच होती ना परिस्थिती त्यांची होती. शिवाजी राजांना कळालं. मग त्यांनी काय केलं, इनामदारी, पूर्वीच्या काळामध्ये काय होतं इनामदारी, तर इनामदारीचं जेवढं काही कागदपत्र असतील तेवढं साहित्य असेल सर्व काय केलं आपल्या माणसाकडे गेलं आणि पाठवलं. ते सर्व घेऊन आले आणि तुकोबारायला बोलू लागले. तुकोबारायला म्हणे तुकोबाराय शिवाजी राजांचा तुम्हाला निरोप आला आणि निरोप असा आला की हे इनामदारीचे सर्व साहित्य तुमच्याकडे ठेवा, कागदपत्र तुमच्यापाशी ठेवा आणि तुम्ही काय करा फक्त एक कीर्तन करण्यासाठी वाड्यावड्या, असं राजाने तुम्हाला निरोप दिला. तुकोबाराय थोडं आश्चर्यचकित झाली. राजाने निरोप दिला, कीर्तनासाठी बोलवलं आणि काय केलं कीर्तनाच्या मोबदल्यामध्ये हे इनामदारीचे कागदपत्र दिले. तुकोबारायांच्या लक्षात आलं. तुकोबाराय बघा कशी म्हणतात तुकोबाराय
तुकोबाराय, मी काय म्हणलं, तुकोबाराय कोणाला घाबरत नाही. शिवाजीराजे महाराज आजचे महाराज लोक सरपंचाच्या पुढे लोंढे घालतात. सरपंचाच्या पुढे हे मंत्री संत्री खासदार आमदार हे नाही, सरपंचाच्या पुढे महाराष्ट्राचे राजे शिवाजीराजे तुकोबाराय त्यांना म्हणतात. तुम्ही कैलासी उदार साठी परिसाची गार गार. काय पाठवलं होतं ते शिवाजी राजांनी तुकोबारायांना? काय पाठवलं होतं? ड्युटी छत्री घोडे, ड्युटी छत्री घोडे, गारगोट्या दगड. तुम्ही सांगा कोण आहे असं या जगामध्ये आज त्याला खासदारकीचं पत्र पाठवल्यावर, तुम्हाला खासदार व्हायचं म्हणल्यावर तो म्हणणार नाही? कोण आहे आपल्यामध्ये असं आहे का कोणी? शिवाजी राजालाही घाबरले नाही, असे कोणालाच घाबरत नव्हते. मग धन्यता तरी कशाला देते कुणाला? पण या अभंगातून काय करतात, पुंडलिकाला धन्यता देतात. काय म्हणतात? धन्य पुंडलिका बहुबरे केले, निधान आणिले पंढरीये. पुंडलिका तू धन्य आहे. धन्य काय तर बहु बरे केले. बहु 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 विशेषण लावलं. बहु बहु हे अनेक वचने. तसं मराठीमध्ये दोन प्रकारचे वचन असतात, एक वचन आणि अनेक वचन. आणि संस्कृत मध्ये 3 प्रकारचे वचन असतात. हे थोडं ऐकायला थोडं जड जाईल, पण ऐकायची सवय लागते. एक वचन, द्विवचन आणि बहुवचन. तर यामध्ये बहुवचन वापरलं. बहुवचन. बहु म्हणजे किती? 10 म्हणजे बहु का? 100 म्हणजे बहु का? बहु बहु या शब्दाचा अर्थ काय? अनंत, मोजता येत नाही, असे सांगता येत नाही की इतके काय आहेत, धन्य आहेत. काय मुलं? तर तुम्ही काय केलं? बरं केलं. बरं बरं बरं, चांगलं केलं. पुंडलिक रायाला म्हणतात तुम्ही चांगलं केलं. काय चांगलं केलं? निधान आणिले पंढरीये. पंढरीये निधान आणिले. तुम्ही काय केलं? पंढरपूरला निधान आणलं. निधान निधान आणलं. निधान 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 या शब्दाचा अर्थ काय? तसं महाराज पुंडलिक रायाचं तुकोबायांनी भरपूर ठिकाणी वर्णन केलं. भला भला पुंडलिका मानलाशी जनलोका, कोण्या काळे सुका कोण आयशे पावत. पुंडलिक रायाला वर्णन सगळ्या संतांनीच वर्णन केलं. कशामुळे वर्णन केलं? तर पुंडलिक रायाने पंढरीला निधान आणलं. निधान 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 इथं पांडुरंगाला म्हणलं. या अभंगाचे निधान शब्द आहे. तर पांडुरंगाला निधान म्हणलं या अभंगातून. पांडुरंगाला पांडुरंगाला निधान म्हणजे काय? निधान या शब्दाचा अर्थ ठेवा. ठेवा, गुप्त. आपण काय म्हणतो? अहो त्या माणसाला काय झालं, ते घरकाम खोदत होते, त्याला ठेवा सापडला. ठेवा सापडला म्हणजे काय होतं? काहीतरी गुपित होतं, ते झाकलं गेलेलं होतं आणि ते सापडलं, उघडं झालं. असं पांडुरंग रूपी निधान पुंडलिक रायाने काय केलं? पंढरीला आणलं. आता ते निधान झाकलं कसं होतं, कशा कशाने झाकलं याचं चिंतन करावं लागेल ना आपल्याला. पुंडलिक रायाने जे निधान आणलं पंढरपूरला, ते निधान कशाने झाकलं होतं? तर आपण थोडक्यात जर चिंतन करायचं म्हणलं तर ते निधान झाकलं. झाकलेलं असल्यामुळे काय नाही, आपल्याला दिसत नाही. दिसत नाही म्हणून झाकलेलं आहे का नाही? तर आपण बघू शकतो कशा कशाने निधान झाकलेलं आहे. तर हे मायेने झाकलेलं आहे. मायेने मायेने योग माया पदळे हे झाली हाती आंधळे. योग मायाने ते झाकलेलं आहे. मायेने मायेने. तुकोबराय पण म्हणतात एका ठिकाणी बघा, तिने झाकोळलेली छाया. विश्वव्यापी माया तिने झाकोळलेली छाया. विश्वाला हे व्यापणारी माया. काय झालं? ही माया त्या पांडुरंगाकडे एकदा गेली आणि मागणी केली की काय बाबा, मला राहण्यासाठी जागा नाही, कुठं सत्ता नाही, मला कुठंतरी राहण्यासाठी थोडीशी जागा द्या मला. आता हा उदार बाबा, उदार असल्यामुळं काय हरकत नाही म्हणे, राहा म्हणे इथं आपल्या इथं. पण हिने असं केलं, जागा दिली थोडी थोडी आणि एवढे पाय पसरले, याला झाकून टाकलं. कशाप्रमाणे?
एखादा माणूस भाड्याच्या घरामध्ये राहतो आणि आता ते काहीतरी कायदा आलेला आहे म्हणा की कितीतरी काल जर त्या घरामध्ये तो भाडे करून राहिला तर ते घरच त्याचं होतं. असा एक कायदा आला असं मी ऐकलं. आपला काही त्यात जास्त ज्ञान नाही आपल्याला, पण मी ऐकलं. त्याप्रमाणे ह्या मायेला त्या परमात्म्याने काय केला, आधार दिला आणि या परमात्म्याला तिने झाकून टाकलं. झाकल्यामुळे तो दिसाना नाही ना, त्याच्यावरच निर्माण झाली, त्याच्याच आधारानं राहिली आणि त्याला झाकून टाकलं. कशाप्रमाणे? शेवाळ बघितलं ना तुम्ही पाण्यावर? शेवाळ कुठं उत्पन्न होतं व कुठून येतं का? ते एखाद्या ठिकाणी पाणी साचलेलं असलं तिथं शेवाळ असतं. मग कोण म्हणतं का हो हे शेवाळ अमेरिकेहून आलं, हे चीनहून आलं, हे बांगलादेशातून आलं, हे पाकिस्तानहून आलं, असं कधी होतं का? कुठून येतं मग ते? त्या पाण्यातच ते तयार होतं, त्या पाण्यावरच तयार होतं आणि वाढतं, इतकं वाढतं त्या पाण्याला झाकून टाकतं. एखादा माणूस नदीच्या कडेला एखाद्या प्रवासी जातो, घरं चालणारे लोक राहतात नदीच्या कडेला, ताण लागलेली असते, उन्हाचा पहार असतो, अव्वाला पाणी प्यायचं, पाणी मिळेल का? ते गुराखी म्हणतो जा तिथं नदीमध्ये पाणी आहे. नदीपाशी गेला, पाहिलं पाणी नाही. अहो बाबा काय सांगता म्हणे तुम्ही, माळकरी आहे आणि माळकरी असं खोटं बोलता का? त्यांच्या गाड्यामध्ये एवढी माळ आहे, एवढा मोठा गंध लावला तुम्ही. अरे बाबा तिथं पाणी आहे, जाऊन पाय तू. अहो नाही बाबा मी जाऊन पाहिलं. अरे तिथं पाणी आहे पण काय कर तिथं जाऊन, तू शेवाळा बाजूला कर. ते शेवाळा बाजूला केलं तुला पाण्याची प्राप्ती होईल. त्या पाण्याला झाकलं कोणी? शेवाळ्याने झाकलं. तसं या मायेने काय केलं, या परमात्म्याला झाकलं. एक मायेने झाकलं. दुसरं कारण जर पाहायचं झालं तर या परमात्म्याला पंचकोशाने झाकलं. आता वेदांताचं चिंतन करणारे लोक जर असला तर तुमच्या लक्षात येईल पंचकोश कोणकोणते? अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. त्या पंचकोशाने काय केले, या परमात्म्याला झाकलं. समजतं तुम्हाला आहे का नाही? समजतं. अरे महाराज गावाकडे गेला ना, कीर्तन करायचं लयच अवघड झालं आजकाल. कीर्तन करायचं म्हणलं की त्यांना लागतो हास्यात, मजाक, संसारातल्या गोष्टी, आणि ते आपल्याला जमत नाही. त्याच्यात नसल्यामुळे आता साहजिकच गोष्ट आहे ना, त्या गोष्टीत आपण असलो, त्या संसारात जर आपण सतत जर राहिलो गावामध्ये तर आपल्याला कळण त्याच्यातलं. आता सतत आपण ज्ञानेश्वरी चिंतनात जर राहत असलो, वेदांत चिंतनात राहत असलो, वृत्ती प्रभाकर चिंतनात राहत असलो, ब्रह्मसूत्रा चिंतनात राहत असलो, आपल्याला कसं काय करणार ते? पण त्यांना अपेक्षा काय असती, महाराजांनी संसारातल्या गोष्टी सांगाव्या. त्याच्यामुळं जाऊ द्या, घ्यायची तारीख तर काय आम्ही सांगन ती ऐकावं लागेल. कीर्तनकारांनी महाराज, कीर्तनकाराची जबाबदारी आहे. काय जबाबदारी आहे? श्रोत्याला चांगलं वाटणं असं सांगू नये. गुरुवारी बाबा सांगत असतात आमचे, श्रोत्याला चांगलं वाटावं असं सांगू नये. श्रोत्याचं जे सांगितल्याने चांगलं होईल, कल्याण होईल असं सांगावं. असा पंचकोशाचा निराश करायचा आणि नंतर तो परमात्मा काय आपल्याला दिसतो. असा 5 कोशाने तो झाकलेला आहे. आणि असा झाकलेला असलेला परमात्मा पुंडलिक रायाने पंढरपूरला उघडा आणल्यामुळे काय दिली त्याला? धन्यता दिली. तशी धन्यता देत असताना तुकोबराय 2च प्रकारची धन्यता देतात. गाथ्यामध्ये जर आपण अभ्यास केला तर लक्षात येईल आपल्याला. तुकोबरायाने धन्यता देत असताना 2 प्रकारची धन्यता दिली. एक संतत्व अवच्छेदकांना धन्यता दिली आणि एक देवत्व अवच्छेदकांना धन्यता दिली. मग देवत्व अवच्छेदकांना धन्यता देताना आपण जर पाहिलं तर मग देवाचं गाव असेल, देवाच्या गावाला धन्यता देतात, देवाच्या नावाला धन्यता देतात. म्हणजे असं देव त्या ठिकाणी राहतो, तिथं जे तीर्थ आहेत त्या तीर्थाला धन्यता देतात. अशी एक देवाच्या साईडनं धन्यता देतात. आणि दुसरी धन्यता देतात संतांच्या अवच्छेदकांना. संताला धन्यता देतात, संतांच्या गावात राहतात त्या गावाला धन्यता देतात. अशी संतत्व अवच्छेदकांनी एक धन्यता देतात. पण नेमकं आता सर्वांचं आता आपल्याला काही 20 मिनिटात सगळं सांगता यायचं नाही. सार धन्यता जर प्राप्त करायची असेल तर आम्हाला काय करावं लागेल? एका वाक्य जर सांगायचं असलं तर काय सांगायचं? जर आता तुम्हाला गावाकडे गेल्यावर विचारलं, तुम्ही काम सोडली, आता कामं असतात ना गावाकडे चालू, सगळं सोडून द्यायचं पंढरपूरला जाऊन बसायचं 8 दिवस.
काय मिळेल तुम्हाला, काय मिळवलं काय तुम्ही पंढरपूरला जाऊन, असं पण विचारू शकतं. तर त्याला सांगायचं धन्यता मिळवली, धन्यता मिळवली, पांडुरंगाची सेवा मिळाली, आम्हाला सेवा मिळाली. तुकोबाराय सांगतात, एका वाक्यात सांगतात, धन्यता धन्यता कशी मिळवायची. तुका म्हणे धन्य संसारात आली, हरिरंगी रंगली सर्व भावे. जी सर्व भावे हरिरंगी रंगली संसार आली ती धन्य. जी व्यक्ती सर्व भावाने हरिरंगात रंगते. हरिरंग म्हणजे काय, हरा रंग. आता एखादा असाही अर्थ करू शकतो, ते कधी कधी गाथा छापता छापता मिस्टेक होती ना, ते म्हणते मग ते हरी नाही ते हरा होतं, पण ते मिस्टेक झाली हो, हरी झालं. काय हरी, हरिरंग. आता तसं मुख्य 7 रंग आहे, 7 रंगामध्ये तर कुठं हरिरंग नाही ना, पण तुकोबाराय म्हणतात हरिरंगी रंगली ती धन्य. आणि 7 रंगामध्ये आम्हाला कुठं हरिरंग दिसत नाही. हरिरंग, हरिरंग. तसं पाहिलं तर महाराज, हरिरंगामध्ये आपण रंगतच नाही. आपण सगळे संसाराच्या रंगात रंगणारी माणसं आहोत. कोणी पोराच्या रंगात रंगत, कोणी नवऱ्याच्या रंगात रंगत, कोणी बायकोच्या रंगात रंगत, सगळे संसाराच्या रंगात रंगणारी माणसं आहोत. हरिरंग, हरिरंग या शब्दाचा अर्थ काय, तर हरिरंग म्हणजे पांडुरंगाचा रंग. तुकोबाराय एका ठिकाणी मागणी करतात पांडुरंगाकडे, ऐशे करी का पांडुरंगा, शुद्ध रंग व्हावे रंगा. पांडुरंगा तू आम्हाला शुद्ध रंगामध्ये रंगव. म्हणजे हरिरंग या शब्दाचा अर्थ काय, शुद्ध रंग, शुद्ध रंग, रंग. आणि शुद्ध रंग जर कोण असेल तर पांडुरंग. पांडू, पांडू या शब्दाचा अर्थ काय, पांडू या शब्दाचा अर्थ शुद्ध आणि रंग या शब्दाचा अर्थ आनंद. जो पांडुरंगाच्या आनंदामध्ये रंगतो, जे पांडुरंगाच्या आनंदामध्ये रंगले, जे पांडुरंगाच्या आनंदामध्ये रंगण्याचा प्रयत्न करतात, संसार आली ती धन्य. आता बघायचं आपण आपल्या तपासणी करून, आपण कोणत्या रंगामध्ये रंगतो, पांडुरंगाच्या रंगात रंगतो का विषयाच्या रंगात रंगतो का संसाराच्या रंगात रंगतो, आपलं बघायचं. या इंद्रियाचं काय असतं महाराज, यांनी ठरवलेलं आहे आपल्याला मातीत घालायचं, यांनी ठरवलेलं आहे. या इंद्रियाने, इंद्रियाचा सरळ म्हण नाही, विषया वाचून काही अनेक सर्वासारम्य नाही, हा स्वभावाची पायी इंद्रियाचा. त्या इंद्रियाने ठरवलेलं आहे. इंद्रिय काय म्हणतात, तुला सुख पाहिजे ना तर विषयाकडे जाऊ घे, विषयाकडे. विषयातच सुख आहे, विषयाशिवाय अन्यत्र कुठेही सुख नाही, हा इंद्रियाचा स्वभाव झालेला आहे. स्वभाव, स्वभाव. तसं वास्तव जर पाहिलं आपण तर विषयामध्ये सुख नाही महाराज, नाही नाही नाही. विषय हे दुःखरूप आहे, दुःखरूप. कसं असतं, कोणत्याही जर आपल्याला वस्तूची सिद्धी करायची असेल तर लक्षण लागतं. आता तुम्हाला मी 2 सामान्य अधिकरण सांगतो. एक आहे असत जड दुःखरूप, आणि दुसरं काय आहे सत चित आनंद. आता विषय कसे आहेत, असत आहेत. असत म्हणजे कशाला म्हणतात, त्याची प्रतीती मात्र सत्ता असते, काल नव्हते उद्या राहणार नाही, फक्त आता तात्पुरते दिसतात. आता तुम्ही सांगा बरं मला, एखाद्याला पोरगा झालं, काल होतं का, झाल्यावरच, पूर्वी होतं का, ते उत्पन्न होण्याच्या आधी होतं का, नाही. आणि राहीनच म्हणून सांगता येतं का, काही काही तर महाराज गर्भातच मारतात लोक, गर्भातच जन्माला येण्याच्या पूर्वीच अशा प्रकारे त्याला मरण प्राप्त होते. काही जन्माला आल्यावर मारतात, काही जन्माला येऊन 5 वर्षांनी मारतात, काही 10 वर्षांनी मारतात. त्याच्या प्रारब्धानुसार ठरलेलं आहे. म्हणजे जन्माला येण्यापूर्वीही ते बाळ नव्हतं आणि मेल्यानंतरही राहणार नाही. त्याची काय प्रतीची मात्र सत्ता आहे. आणि जे तिन्ही कालामध्ये नसतं ते काय असतं, असत असतं. आणि असं असत असणार ते कसं असतं, दुःखरूप असतं, दुःखरूप, दुःखरूप, जड, जड. आणि जड, जड कुठं सुख देत असतं का, आपण मूर्ख आहोत महाराज, आपण मूर्ख आहोत. कशामुळे मूर्ख म्हणलो मी, आपण जडाकडे अपेक्षा करतो, जडाकडे. चेतन असणारा जीव आपण जडाकडे, विषयाची सुखासाठी आपण जडाचे मागे धावतो, जडाचे मागे. म्हणून हे विषय कसे आहेत, असं जड दुःखरूप. आणि परमात्मा
सत चित आनंद. सत सत कशाला म्हणतात? सताची व्याख्या गीतेत केली ना, नासतो विद्यते भाव